सध्या आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात येत आहे असं देखील समजतंय। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर गेल्या 1.5 तासांपासून हे काँग्रेसच्या खासदारांकडून धरणं देण्यात येतं। यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते देखील सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी यासोबतच अनेक बडे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। याशिवाय पंतप्रधान निवासस्थानाबाहेर सध्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आल्याची माहिती मिळते। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देखील राहुल गांधी यांची भेट या परिसरामध्ये घेतली आणि यानंतर त्यांची भेट घेऊन ते पुढे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत। सध्या मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या सगळ्या आंदोलकांकडून, या खासदारांकडून सध्या करण्यात येते। दरम्यान काही वेळापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी या आंदोलनाच्या परिसरात जाऊन, या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन राहुल गांधींची भेट घेतली। त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। आता या सगळ्याबाबत काय नेमकं मार्ग निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 1.5 तासांपासून पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या या परिसरात सध्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आधीच एक तर हाय सिक्युरिटी असलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता या काँग्रेसच्या खासदारांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे काँग्रेसकडून धरणं आंदोलन करण्यात येते। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। काही खासदारांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। तुर्तास या परिसरात आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी ठिय्या मांडला।